आज या ठिकाणी भैरवनाथ संस्थान यात्रेनिमित्त या ठिकाणी 9 तरुणांनी उत्साहाच्या स्वरूपात रक्तदानाचा जो कार्यक्रम आयोजित केला। या ठिकाणी येऊन सर्व 9 तरुण या कार्यक्रमाला चांगले प्रतिसाद देत आहेत। त्याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीनं या 9 तरुणांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम अखंड चालू राहावा, जेणेकरून असा तुमच्या जो मनात गैरसमज असतो की रक्तदान केल्यानंतर आपल्याला रक्त मिळणार नाही, आपल्यात कमी कमतरता पडेल, कृपया तसं काही होत नाही। आपण रक्तदान केल्यानंतर पुन्हा फ्रेश रक्त आपल्याला मिळत असतं, परंतु आपण केलेलं रक्ताचं दान कुठंतरी कोणाच्या तरी समाजात उपयोगाला येतं, अशी प्रत्येकाने या ठिकाणी एक भावना रुजू करायची आहे आणि या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम चांगल्या रीतीने राबवावा अशी मी सर्वांना या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो। मी या ठिकाणी सर्वांना अशी विनंती करतो की सर्वांनी रक्तदान करावं। यात लहान मोठा काही नसतो आणि या आपण रक्तदान केल्यामुळे की एखाद्या गरजू माणसाला त्याचा उपयोग होऊ शकतो, म्हणून आपण सर्वांनी रक्तदान करावं असं मी गावकऱ्याच्या वतीनं आणि माझ्या वतीनं सर्वांना विनंती करतो। भैरवनाथ संस्थान कोळेगाव यांच्या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी जालना ब्लड बँकच्या वतीनं या रक्तदान शिबिर हे आम्ही आयोजित केलेलं आहे। निश्चितपणानं रक्तदान म्हणजे खऱ्या अर्थानं जेव्हा एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट होतो आणि जेव्हा त्याला ब्लडची गरज असते, नुसतं रक्तदान करणं महत्त्वाचं नाही आहे। रक्तदान म्हणजे जसं आपण पूजा अर्चा करून पुण्य मिळवतो, त्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर ते म्हणजे आपण त्या व्यक्तीला रक्त दिलं म्हणजे त्याचा प्राण वाचवला, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आत्ता यावर्षी आम्ही या भैरवनाथ संस्थानच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं। असंच भविष्यामध्ये नेत्र रोगचं शिबिर असेल किंवा इतर जे लोकांना आरोग्यदायी ठरेल अशा योजना आम्ही निश्चितपणानं या संस्थांच्या वतीनं राबवणार आहोत आणि सर्व गावातील सरपंच असतील, माजी सरपंच असतील, गावातील जे समाजामध्ये काम करणारी जी प्रतिष्ठित गावातील व्यक्ती असेल आणि जी गावातील 9 तरुण सगळ्यात महत्त्वाची, तर या सर्वांचं सहकार्य निश्चितपणानं या शिबिराला लाभलेलं आहे आणि या यात्रेसाठी निश्चितपणानं सर्वांचा पुढाकार आहे। धन्यवाद। यावेळेस कौतुक करतो की ह्या ज्या गैरसमज असतात किंवा रक्त दिल्यानं माणूस कमकुवत होतो परंतु रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे आपण दिलेलं आपलं थोडंसं रक्त एक समोरच्या एखाद्या गरजवंताला दिल्यानंतर त्याचं जीवनसुद्धा वाचू शकतं। तरी हा उपक्रम जास्तीत जास्त तरुणांनी आणि अगदी 50-60 वर्षापर्यंत जरी वयस्कर जरी असले तरी त्यांनासुद्धा रक्तदान करायला काहीही हरकत नाही। तरी मी सर्वांना विनंती करतो असे प्रोग्राम राबवत जावं मी सर्वांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं अशी मी त्यांना प्रोत्साहित करतो।